हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेशवाई साडीमधला ब्लाऊज डिझाईन जो आहे तर तो बघणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता डिझाईन एकदम सुंदर अशी डिझाईन जी आहे मी बनवलेली आहे. फ्रंट डिझाईन आहे, बॅकसुद्धा डिझाईन आहे आणि बॅक आणि फ्रंट जे आहे सेम पॅटर्न जो आहे मी ठेवलेला आहे. 38 साईज आहे, पॅडेड ब्लाऊज आहे आणि स्लीवला सुद्धा कटवर्कचं थोडंसं काम जे आहे मी दिलेलं आहे, डिटेलिंग तुम्ही बघू शकता. आणि जर तुमचे हे काठ असे लहान असतील, छोटेसे असतील आणि दोन्ही साईडला जर काठ असतील, म्हणजे बघा पिसाच्या दोन्ही साईडला जर काठ असतील तर तुम्ही अशी सुंदर अशी डिझाईन जी आहे बनवू शकता फ्रंट आणि बॅकसाठी. एक जे काठ येतात तर ते आपल्या स्लीवसाठी येतात आणि दुसऱ्या साईडचे जे काठ येतात तर आपण फ्रंट आणि बॅकची डिझाईन जी आहे अशी बनवली तरी चालते. आणि बघू शकता पेशवाई साडीवरचा ब्लाऊज आहे. याची जी साडी आहे तर ती ब्लू कलरची आहे, रॉयल ब्लू कलर आहे साडीचा कलर जो आहे तो. आणि साडीचा कलर जो आहे मी कुठेही ॲड केलेला नाही ब्लाऊजमध्ये, फक्त काटाचा जो वापर आहे तर तोच मी इथं केलेला आहे फ्रंट आणि बॅकमध्ये. आणि एकदम नाजूक अशी छोटीशी जी लेस आहे तर मी ती पूर्ण आपलं जे कटवर्क डिझाईन आपण केलेली आहे त्याच्यावरती ती लेस जी आहे वळवलेली आहे. आता मला याच्यापेक्षा अजून छोटीशी जी लेस आहे तर ती पाहिजे होती, बट ती भेटली नाही. सो ही जी लेस आहे मी फ्रंट आणि बॅकला वापरलेली आहे. फ्रंटला सुद्धा जो कर्व शेप आहे आपला डिझाईनचा तो दिलेला आहे आणि बॅकला सुद्धा दिलेला आहे. आणि बॅकला सुद्धा आपले जे काठ होते तर मी असे लावून घेतलेले आहेत. सो फ्रेंड्स, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.